नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कलिंगडाचा ज्यूस। तर त्यासाठी मी हे कलिंगड चिरून घेतलेला आहे। तर हे बघा, मी कलिंगड चिरून घेतलेला आहे, बारीक बारीक फोडी केलेल्या आहेत त्याच्या। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी टाकून याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही पाणी नाही टाकलं तरीही चालेल। तर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकणार आहे आणि थोडंसं यावर पाणी टाकणार आहे, आणि हे आता मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी मिक्सरमधून बारीक करून ह्याचा ज्यूस काढून आणलेला आहे। आता आपल्याला एक डबा घेतलेला आहे खाली मी, तर त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आत काही बिया असतात त्या सगळ्या निघून जातात। तर हे आपल्याला चमच्याने असं स्मॅश करून घ्यायचं आहे, हलवून हलवून। तर हे बघा, मी हे गाळून घेतलेलं आहे। तर आपलं ज्यूस आता तयार झालेला आहे। तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे 2 ग्लास घेतलेले आहेत मी। हे बघा, त्यामध्ये आपल्याला आईस क्यूब टाकायचे आहे। त्यानंतर ह्या सब्जाच्या बिया होत्या माझ्याकडे, तर त्या मी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या, तर त्या ह्यावर टाकून घेणार आहे। आता हा ज्यूस आपल्याला ह्यावर टाकायचा आहे। त्यानंतर थोडंसं दूध घेतलेलं आहे मी, तर हे त्यावर टाकायचं आहे आपल्याला। आता पुन्हा यावर थोडासा ज्यूस टाकायचा आहे, आणि आता कलिंगडाच्या फोडी आहेत माझ्याकडे, तर त्या गार्निशिंगसाठी वरती टाकणार आहे मी। तर हे बघा, आपला कलिंगडाचा ज्यूस आता तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका, आणि लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।